तुम्हाला असं वाटतं विलीनीकरण व्हावं? मला वाटतंय की आम्ही कुटुंब म्हणून सर्वच एकत्र राहावं, कारण तुम्हाला माहिती आहे अजित पवार यांच्या निधनानंतर सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येणार का. दोन्ही बाजूतील काही बडे नेते उघडपणे दोन्ही गट एकत्र यावेत असं मत व्यक्त करतायत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला अजित पवार गटातील काही बड्या नेत्यांचाच विरोध आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाऊ नये असं या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे नेते या विलीनीकरणात अडथळे निर्माण करतायत. दरम्यान बारामती विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली असून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांचीच इच्छा व्यक्त होती आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांना याबाबत विचारलं असता त्यांनी पवार कुटुंब एकत्र आलं पाहिजे असं मोठं विधान केलंय. विलीनीकरणाची चर्चा होती, या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका काय आहे किंवा तुमची वैयक्तिक कुटुंब म्हणून भूमिका काय? नाही, माझं वैयक्तिक त्याच्यात काय नाही. मी खूप छोटा आहे. त्याच्यात काय असेल, वहिनी असतील, पार्थ असतील, बाकीचे ज्येष्ठ नेते असतील पक्षातले ते ठरवतील. तुम्हाला असं वाटतं विलीनीकरण व्हावं? मला वाटतंय की आम्ही कुटुंब म्हणून सर्वच एकत्र राहावं, कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले पूर्ण पवार कुटुंब एकत्रित होतं. आजही आम्ही एकत्र आहे, आम्ही एकमेकांशी बोलतो. तसंच रोहित पवार यांनी मी मांडायचे सर्व मुद्दे मांडलेत, त्यामुळे मी पत्रकार परिषद घेतली नाही असं देखील जय पवार म्हणाले. मात्र तुमची पत्रकार परिषद लांबणीवर पडते, काय नेमकं कारण आहे लांबणीवर पडण्याची? काही कारण नाहीये. जे मुद्दे मला बोलायचे होते त्या मुद्द्यांमधले काय मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी सगळ्यांना सांगितलेले. मला जे मुद्दे होते ते बोलायचे होते ते नंतर परत जेव्हा कळालं की माझी पत्रकार परिषद होणार आहे परत रोहितदादांची झाली, त्याच्यात ते परत कव्हरअप झाले. पण वाटतं की कुठेतरी तुम्हाला माहिती, मी एका काळात तो व्हिडिओ टाकला जिथं रोहित सिंग त्याच्यात झोपलेले होते आणि त्याच्यात पण मी आग्रह केलं की जर असा अपघात झाला तर आता तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर एक बिल्डिंग पडली तर त्या बिल्डिंगच्या मालकाला तिथं अटक करतात, त्यांच्या इंजिनियर्सला नाही करत. एका रेस्टॉरंटला आग लागली तर रेस्टॉरंटच्या मालकांना अटक करतात. तर जर असा अपघात झालाय तर त्यांच्यावरती अटक व्हायला पाहिजे जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित कारवाई होत नाही. हीच माझी मागणी. यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.